माझी सूचना आहे त्यांनी वर्गात बसून घ्यायचं आहे। विशेषतः बरेच माझे विद्यार्थी वर्गात खूप असलेले दिसतात, त्यांनी लवकर वर्गात बसून घ्यायचं आहे। चला लवकर चला, 10वी सीच्या वर्गासमोर कोण आहे का उभारलेलं, वर्गात बसून घ्या लवकर। एक साथ ऊंची आवाज में प्रतिज्ञा शुरू कर। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद, जय भारत। सर्वसुखी पूर्ण होऊनी
अशी आत्ताची तर मुळीच परिस्थिती नाही. पण त्या पालकांनी जो विश्वास टाकला तो सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कामातून करत गेलो आणि याच्या पुढे हे सगळं करताय. त्यामुळे आज रौप्य महोत्सवात अतिशय अभिमानाने शाळा उभी आहे. काय म्हणतात वाटा आणि मॅडमचं मार्गदर्शन यामुळे शाळेचा हा जो यशाची वाटचाल शाळेने सुरू केलेली आहे तर त्यामध्ये आज हे पहिलं आपण सगळ्यांचं एकत्रित असं गेट टुगेदर आपण आयोजित करत आहोत. तर मी एक शिक्षिका म्हणून आणि एक मुख्याध्यापिका म्हणून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मी अजूनही टीचिंग आहे माझं. 10वीला मी तुम्हाला 8वी पासून शिकवत होते. सध्या 10वीतही माझं सायन्स आणि मॅथ्सचं अध्यापन चालू आहे. शाळेत पुन्हा एकदा जमलोय. सो मी काही माझ्या भावना लिहून आणल्या व्यक्त करण्यासाठी. तर शाळेत जमलोय म्हणून आपण म्हणूया की निबंध लिहिला माझी शाळा. सो सुरुवात करतो. आज शाळेचा पहिला स्नेह मेळावा. आमची शाळेची 10वीची पहिली बॅच. आम्हाला पासआउट होऊन सुद्धा आता 20 वर्ष उलटून गेली आहे. पण आमच्या सगळ्यांच्या मनात शाळेत घालवले एक एक क्षण अजूनही ताजे आहेत. आमची पहिली बॅच फक्त 17 विद्यार्थ्यांची, 11 मुलं आणि 6 मुली. माझं 5वी ते 7वी शिक्षण हरिभाई देवकरांमध्ये झालं आणि 8वी ते 10वी या आपल्या शाळेत. तेव्हा शाळेचं नाव होतं शिक्षण प्रसारक मंडळी माध्यमिक शाळा जोडेसुलाव. माझी आई याच इमारतीमध्ये शिशुशाळेमध्ये शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. तिच्याकडून मला तेव्हा कळालं होतं की संस्थेचा विचार आहे की इथे माध्यमिक शाळा सुरू करावी. लागलीच मी म्हणालो, आई मला तुझ्या शाळेत पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. पुढचा शाळेचा प्रवास इतका संस्मरणीय आणि रोमांचकारी असेल असा मी कधीच विचार केला नव्हता. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की या शाळेच्या इमारतीच्या भूमिपुष्ठापासून शाळेचं उद्घाटन अध्यापकबाईंनी करेपर्यंत मी या सगळ्याचा साक्षीदार आहे. तेव्हा तर माध्यमिक शाळेचा विचारसुद्धा संस्थेच्या डोक्यात नसावा. माध्यमिक शाळा नवीन असल्याकारणाने लोकांना फारशी कल्पना नव्हती. त्यामुळे या आपल्या सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी अतोनात कष्ट केले आहेत. हा काळ होता 2003 सालचा. या शिक्षकांना लोकांच्या घरी जाऊन सांगायला लागायचं की आपण शाळा सुरू केली आहे, तुम्ही आमच्या शाळेत तुमच्या पाल्याला पाठवा. अशीच आमच्या 17 जणांची मोळी शाळेने बांधली, ती कायमचीच. 2003 साली सुरुवातीला 8वी आणि 5वी असे 2 वर्ग सुरू केले गेले. जसे आम्ही पुढच्या इयत्तेत जातोय तसे वर्ग वाढत गेले. म्हणजे 2004 साली 5वी, 6वी, 8वी, 9वी असे वर्ग सुरू केले गेले आणि 2005 साली 5वी ते 10वी अशी पूर्णरित्या शाळा कार्यरत झाली. मला आजही आठवतोय तो शाळेचा पहिला दिवस. जून महिना असावा. मी 8वी इयत्तेत होतो. मी शाळेत पाऊल ठेवलं आणि समोरच्या पोर्चमध्ये एक लाकडी बेंच होता. त्यावर एक विद्यार्थी बसला होता. अंगापिंडाने बुटका, लहान, व्यवस्थित केस विंचरलेला, शांतपणे त्या बेंचवर बसला होता. मी जाऊन त्याला विचारलं, तुझं नाव काय आणि कोणत्या इयत्तेत? तर तो म्हणाला, माझं नाव विश्वजित बडगर आणि 8वी इयत्तेत. हाच तो जो इथे उपस्थित आहे. हळूहळू करून आमच्या 17 जणांची गट्टी जमली. काही जण माझ्यासाठी नवीन होते तर काही लोकांना तर मी स्वतः शिशुशाळेत होतो तेव्हापासून ओळखायचो. मध्ये काही वर्ष लोटली असतील. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो, पण शाळेच्या निमित्ताने आम्ही परत एकमेकांना भेटलो ते कायमचेच. ही इथे जी बसली आहे निकिता जाधव, हिला मी शिशुशाळेपासून ओळखतो. आमची बॅच शाळेची पहिली बॅच असल्याकारणाने आम्ही सगळ्यांचे लाडके होतो आणि आजही आहोत. 8वीला आमच्या वर्ग शिक्षिका होत्या बागेवाडी मॅडम. खूप कराऱ्या, शिस्तप्रिय, पण तितक्याच आम्हाला जीव लावणाऱ्या. विज्ञान या विषयावर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. स्वतः इंग्रजी माध्यमात शिकलेलं असून सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत जुळवून घेतलं. कारण तेव्हा नुकतेच 8वीला सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू झाले होते. इंग्रजी भाषाच आमच्यासाठी नवीन होती. आम्हाला शिकवताना बागेवाडी मॅडमचा काय कस लागला असेल हे आता आम्हाला जाणवतं. 2003 साली मॅडम 6 महिने मॅटर्निटी लिव्हवर गेल्या होत्या. तेव्हा आमच्या वर्गातल्या अजिंक्य जोशी नावाच्या विद्यार्थ्याने, मॅडम तुम्ही कुठे चाललाय असा प्रश्न केला होता. तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये क्रिकेटचा वन डे वर्ल्ड कप सुरू होता. तर मॅडम म्हणाल्या, मी साऊथ आफ्रिकेला चालले. मॅडमच्या मिश्किल स्वभावाची ओळख आम्हाला तेव्हा झाली.
त्या जेव्हा परत शाळेत रुजू झाल्या तेव्हा कानाला टोपी घालून आल्या होत्या हे मला स्पष्टपणे आठवतं. आजही 1 एप्रिलला बागेवाडी मॅडमची न चुकता आठवण येते. त्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी. मेसेज कॉल करून दरवेळेस शुभेच्छा देणं राहून जात असेलही कदाचित, पण असा 1 एप्रिल गेला नाही ज्या दिवशी मॅडमची आठवण आली. अजून 2 किस्से असे. तडकासे मॅडम आम्हाला इंग्लिश विषय शिकवायला होत्या. एक दिवस मला आणि विश्वजितला तहान लागली म्हणून आम्ही वर्गाच्या बाहेर पाणी प्यायला पडलो. तेव्हा दुसऱ्याच मजल्याचं अजून बांधकाम सुरू होतं. भिंतीसुद्धा अजून बांधून झाल्या नव्हत्या. फक्त जिना आणि लोखंडी सळ्या होत्या. आम्हाला खालच्या मजल्यावर पाणी मिळालं नाही म्हणून आम्ही वरच्या मजल्यावर पाण्याची टाकी दिसली म्हणून गेलो. इकडे मॅडमला कोणीतरी सांगितलं की 2 विद्यार्थी वर छतावर आहेत. आम्ही खाली आलो तेव्हा मॅडमनी आमची जी काही शाळा घेतली आहे ती आम्हाला माहिती. मी तेव्हा खूप सज्जन आणि नाकासमोर चालणारे विद्यार्थी होते. मॅडमने आम्हाला अंगठे धरायला लावले. त्या काळी ती शिक्षा होती, आता काय असते माहिती नाही. मॅडमचा तास संपला, त्यानंतर मधली सुट्टी होती. तरी सुद्धा मी अंगठे धरून तसाच उभा होतो, कारण मॅडमने कुठे सांगितलं होतं की जाऊन बस म्हणून. मी हटणारा नव्हतो. तेव्हा वर्गातल्या काही जणांनी मॅडमला जाऊन सांगितलं की सुयश अजून पण अंगठे धरून उभा आहे. मॅडम डबा खात होत्या, त्या तशाच उठून परत आल्या आणि म्हणाल्या की शिक्षा फक्त तेवढ्या तासापुरती होती. मी म्हणालो तुम्ही कुठे तसं सांगितलं, म्हणून जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी असाच अंगठे धरून उभा राहणार. त्यांनी मला अंगठे सोडायला सांगितले आणि त्या दिवशीपासून माझ्या अशा वागण्याचा धसकाच घेतला. त्यांनी आम्हाला शिक्षा केली ती काळजीपोटी होती, कारण आम्ही जेव्हा छतावर गेलो होतो तेव्हा आम्हाला काही झालं असतं तर ती त्यांची जबाबदारी होती. तेव्हा आम्हाला ते क्षुल्लक वाटलं होतं, पण आज त्याचं आम्हाला महत्त्व कळतं आहे. असेच एक दिवशी हा विश्वजित मला काहीतरी मनाला लागेल असं बोलला. मी सरळ जाऊन त्याची तक्रार सहस्त्रबुद्धे मॅडमकडे केली. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी याची शाळा घेतली तेव्हा कुठे हा शांत झाला. अभ्यासात मी फारसा हुशार नव्हतो. हां, पण मला जेवढं यायचं तेवढंच मी पेपरमध्ये लिहायचो. मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर मी प्रयत्नसुद्धा करायचो नाही. मी लिहिलेला पेपर आदर्श पेपर म्हणून मॅडम सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवायच्या, कारण कुठेही खाडाखोड नाही की काही नाही, अगदी स्वच्छ. माझी पेन पकडायची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी असल्या कारणाने माझा स्पीड खूप स्लो होता. बागेवाडी मॅडम कधी आमची अचानक 20 मार्कांची परीक्षा घ्यायच्या. मला माझ्या मार्कांचा अंदाज एवढा तंतोतंत माहिती होता की पेपर झाला की मी स्वतःच सांगायचो की मला किती मार्क मिळणार आहे. एकदा तर मॅडमने मी सांगितलं, मॅडम मला 19.5 मार्क मिळणार आहे आणि 19.5 म्हणजे तुम्ही मला अर्धा मार्क वाढवून देऊन मला 20 पैकी 20 मार्क देणार आहात. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी माझ्या आईसमोरच माझा पेपर चेक केला आणि मी सांगितल्याप्रमाणे मला एक्झॅक्टली 19.5 मार्क मिळाले होते. मॅडमने विश्वासच बसला नव्हता, एवढं कसं काय कोणी परफेक्ट असू शकतं. ठरल्याप्रमाणे त्यांनी मला अर्धा मार्क वाढवून दिला आणि मला 20 पैकी 20 मार्क मिळाले. माझी आई याच शाळेत शिक्षिका असल्यामुळे माझी शाळेतली सगळी प्रगती आईला मी न सांगताच कळायची. त्यामुळे मला वेगळं काही बनवून सांगायची कधी गरजच पडली. चित्रकला या विषयासाठी यशस्विनी कुलकर्णी मॅडम होत्या. आज मी जो काही आहे तो या मॅडममुळे. त्यांनी जर माझ्या भयंकर चित्रकलेला मार्क देऊन मला पास केलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर उभा नसतो. त्या ज्या चित्र काढायला सांगायच्या त्याच्या अगदी विरुद्ध किंवा मला जे चित्र काढता येतं तेच मी काढायचो. तरीसुद्धा त्यांनी मला पास करून पुढच्या वर्गात पाठवलं, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. शाळा आमच्या साठी सतत काही ना काही उपक्रम राबवायची. आम्हाला प्रोत्साहन देण्यात, मनोबल वाढवण्यात शाळा कुठेच कमी पडली नाही. मी माझं शाळेतलं पहिलं भाषण शिक्षक दिनी केलं होतं. बागेवाडी मॅडमनी तर मला एकदा इंग्रजीमधून भाषण करायला प्रोत्साहन दिलं होतं. आमची शाळेची पहिली सहल हैदराबादला गेली होती. त्यावेळेस शाळेने आम्हाला 700 रुपये पर हेड प्रमाणे हैदराबाद दर्शन घडवलं होतं, ज्यामध्ये आमच्या येण्या जाण्याचे रेल्वेचे तिकीट, हैदराबाद दर्शनमध्ये रामोजी फिल्म सिटी, गोलकोंडा किल्ला, सालार्जंग म्युझियम इत्यादी दाखवलं होतं. माझ्या बाबांनी मला जाताना 50 रुपये दिले होते वर खर्चासाठी. मी पण चेंगट 50 मधले फक्त 39 रुपये खर्च करून राहिलेले 11 रुपये मी परत केले होते. शाळा दरवर्षी आमच्यासाठी शाळेमध्येच निवासी शिबिर आयोजित करायची, ज्यामध्ये आम्ही त्या दिवशी सगळे शाळेमध्ये रात्रभर राहायचो आणि मज्जा करायचो. जसे की मी कहो ना प्यार है चित्रपटामधलं गाणं म्हटलं होतं. विश्वजितनी तेरे नाम
पिक्चरमधल्या गाण्यावर डान्स केला होता आणि आम्ही काही जणांनी मिळून एक छोटंसं नाटकं सुद्धा सगळ्यांसमोर सादर केलं होतं. आमचे सगळ्या शिक्षकांसोबत खूप जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध होते. शाळा आमच्यासाठी दुसरं घरच होतं. त्यामुळे कदाचित आम्ही शाळेला विनाकारण सुट्टी घ्यायचो नाही. निवासी शिबिरामध्ये आम्ही शिक्षकांवर सुद्धा फिश पॉट टाकल्याचं मला आज आठवत आहे. आमचे संबंध शाळेपुरते मर्यादित नव्हते, तर एवढे घरगुती होते की आम्ही सणावाराला सुद्धा शिक्षकांच्या घरी जायचो. आमच्या खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध होते. हे सहज शक्य झालं ते शाळेच्या उपक्रमांमुळे. आज आलेले आमचे ज्युनियर्स पण ही गोष्ट नाकारू शकणार नाही. शाळेचं पहिलं गॅदरिंग झालं ते हुतात्मा स्मृतीमध्ये. आम्ही मुलांनी छोटंसं नाटक सादर केलं होतं. आम्हाला प्रोत्साहन देण्यास ही शिक्षक मंडळी कुठेच कमी पडली नाही. पुढे 9वीच्या इयत्तेत गेलो तेव्हा काही विद्यार्थी शाळा सोडून गेले, तर काही नव्याने ॲड झाले. इतिहास विषय तसा सर्वांचा आवडता विषय, पण या विषयाची गोडी लावली ती होनक मॅडम. 9वी आणि 10वी आमचा सर्वांचा आवडता विषय इतिहास होता. तो फक्त आणि फक्त होनक मॅडममुळे. आजही आम्ही सर्वजण होनक मॅडमकडे खूप आदराने आणि आदर्श शिक्षिका म्हणून पाहतो. आमचा संस्कृत विषय पक्का केला तो मिहीरच्या आजीने. शाळा सुरू व्हायच्या आधी 1 तासभर आम्ही मिहीरच्या घरी जमायचो आणि आजींकडून संस्कृत शिकायचो. मीनाक्षी मॅडम आम्हाला कधी कोणता विषय शिकवायला नव्हत्या, पण त्यांचा शाळेत चांगलाच दरारा होता. आम्हाला कायमच त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायचा, आजही वाटतो. सोनाली बोरकर मॅडम आम्हाला संगीत शिक्षिका म्हणून लाभल्या. आम्ही जेव्हा 9वीमध्ये असताना बेंगलोर मैसूर ट्रिपला गेलो होतो तेव्हा मॅडमने त्या आमच्यातल्याच एक आहेत अशा त्या आमच्यासोबत वावरल्या आणि खूप एन्जॉयसुद्धा केलं. आम्ही वेड्यासारखे सहलीमध्ये काही सुद्धा गेम खेळायचो, जसे की नेत्रयुद्ध. एकमेकांच्या डोळ्यात डोळे बघत राहायचं. जो पहिला पापडी मिळेल तो हरणार. या गेममध्ये नेहमी स्नेहल कुलकर्णीच जिंकायची. सहस्रबुद्धे मॅडमने तर आमचा ग्रुप डान्स बसवला होता आणि तो आम्ही सोलापुरातल्या प्रत्येक स्पर्धेत सादर करायचो. आम्हाला कुठल्याच स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही, कारण तेव्हा देवदास पिक्चरमधलं डोला रे डोला या गाण्यावर एक ग्रुप सगळीकडे डान्स करायचा आणि मनस्फोर घेऊन तेच बक्षीस घेऊन जायचं. आमचं मराठी गाण्यावरचं गोंधळ नृत्य आमच्याकडे कोण बघतंय. दरवेळेस जायचो हरायचो, पण आम्ही कधीही खचून गेलो नाही. मॅडम आम्हाला प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देत राहायच्या. आज एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. जसजसे आम्ही वरच्या वर्गात जात होतो तशा वर्गात काही जोड्या बोलायला सुरुवात झाली होती. तर काहींची उगाच नावं मुलामुलींसोबत जोडली जायची. ते वय तसंच असतं बहुधा. आता विचारू नका कोणत्या जोड्या होत्या ते आमचं गुपित आमच्यापाशीच. काही शिक्षकांना संशय देखील आला होता. सहस्रबुद्धे मॅडमनी काही विद्यार्थ्यांना बोलावून विचारणा सुद्धा केली होती, पण त्यावेळी त्यांचा अंदाज चुकला आणि एकदा मी शाळेत कॉर्कबॉल खेळायला आणला होता. मी आणि माझा मित्र राहुल राजपूत वर्गात कॉर्कबॉल खेळायला गेलो आणि आमच्याकडून तो बॉल जोरात खेळायला लागला आणि फळा फुटला. आम्ही ठरलो नेहमीप्रमाणे सज्ज. आम्ही स्वतः जाऊन सहस्रबुद्धे मॅडमना ही गोष्ट सांगितली. त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने आम्हाला माफ केलं. 9वीमध्ये असताना शाळेने आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचं एक छोटं पुस्तक देऊ केलं होतं आणि रोज वरच्या हॉलमध्ये प्रार्थना झाली की आम्ही 14व्या अध्याय वाचायचो आणि मग शाळेचे तास सुरू व्हायचो. 15वा थोडं विस्मरण झालं. शिक्षक दिनी आम्ही सर्वजण शिक्षक झालो होतो आणि लहान वर्गाने शिकवायचा अनुभवही शाळेने आम्हाला दिला आहे. वर्गातून मुलांना शिकवून आल्यावर आम्हाला स्टाफरूममध्ये सर्वांना इडलीचा नाश्ता दिल्याचं सुद्धा स्मरणात आहे. मनीषाताई मुलींना कथक शिकवायला शाळेत येत होत्या. शाळेचे तास सुरू होण्याअगोदर वर्गातल्या मुली कथक शिकायला शाळेत हजर असायच्या. 9वीच्या गॅदरिंगला आम्ही मुलांनी स्टाईल पिक्चरमधल्या गाण्यावर डान्स केला होता. त्याची प्रॅक्टिस आम्ही लॅबोरेटरीमध्ये केली होती. डान्सच्या स्टेप्स अक्षय आणि विश्वजितने डिसाईड केल्या होत्या. मुलींनी सुद्धा यादे पिक्चरमधल्या गाण्यावर डान्स केल्याचं लक्षात आहे. आमच्यातला एक मित्र राहुल राजपूत शाळेकडून तलवारबाजीच्या स्पर्धेसाठी गेला होता आणि तो परत आला तो महाराष्ट्रात राज्याचा तलवारबाजीचा कॅप्टन बनूनच. अजून एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. काही शिक्षक आपले खूप आवडते असतात आणि काही तुम्हाला कळलंच असेल. आम्ही तर आमच्या परीने आवडत्या शिक्षकांना नावं सुद्धा ठेवली, ते पण गुपित आमच्यापाशीच.
तुमचे आता पण कोणी आवडते आणि थोडेसे कमी आवडणारे शिक्षक असतीलच ना. आमच्या मुलामुलींची मैत्री एवढी घट्ट होती की आम्ही एकमेकांच्या घरी नेहमीच जायचो. काही कार्यक्रम असो किंवा वाढदिवस आम्ही चुकवला आहे असं आमच्या लक्षात नाही. या मित्रांचे आईवडील सुद्धा आम्हाला त्यांच्याच घरातला एक सदस्य समजू लागले होते. आम्ही स्वतः घरात नसलो तरी ही मंडळी बिनधास्त आमच्या घरी जायची आणि आम्ही येईपर्यंत आमच्या आई बाबांसोबत गप्पा मारत बसायची. जसे आम्ही 10वी इयत्तेत गेलो तशा आमच्या वेकेशन बॅचेस शाळेत सुरू झाल्या. वेकेशन बॅचेस असल्या तरी आम्ही मजा मस्ती आमची काही थांबत नव्हती. एकदा तर तडकासे मॅडमचा तास सुरू होणार होता तरी आम्ही खाली चिंदी बॉलने फुटबॉल खेळत बसलो होतो. आम्ही वर गेलो तर मॅडमने आम्हाला वर्गात घेतलं नाही. आम्हाला सुद्धा बहुधा तेच हवं होतं. आम्ही निर्लज्जासारखे परत फुटबॉल खेळायला खाली निघून गेलो. 10वीचं बोर्डाचं वर्ष असलं तरी आम्ही अनुभवलेल्या मजा मस्ती अविस्मरणीय आहे. 10वी असल्यामुळे आमची कुठे सहल गेली नव्हती, पण शाळेतच आम्ही मुलांनी क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेतला होता. आमची मॅच होती 9वीमधल्या विद्यार्थ्यांसोबत. त्या मॅचला आमचा मित्र आणि क्रिकेट या खेळाचा सर्वात मोठा चाहता मिहीर काळे जीव ओतून खेळला होता. आम्ही ती मॅच थोडक्यात हरलो. मिहीर तेव्हा रडल्याचं सुद्धा आठवत आहे. तेव्हा सहस्त्रबुद्धे मॅडम आल्या आणि आमचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणाल्या, मॅच हरलात म्हणून काय झालं, मी तुम्हाला सुद्धा प्राईज देणार आहे. आमच्यासाठी शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता. तेव्हा शाळा सोडायच्या कल्पनेने सुद्धा अंगावर काटे आले. आमचे फक्त शाळेच्या शिक्षकांसोबत चांगले संबंध होते असं काही नाही. शिक्षकेतर कर्मचारी जसे शंकर मामा, धनंजय काका, जाधव मावशी यांच्यासोबत आमचे सलोख्याचे संबंध होते. त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी सांभाळून घेतलं. शाळेची 10वीची बॅच पहिलीच बॅच असल्या कारणाने सगळ्यांची जबाबदारी वाढली होती. शाळेला अजून पूर्ण परमिशन नसल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हरिभाई देवकराम शाळेतून 10वीच्या परीक्षेचे फॉर्म भरले होते. आमच्या परीक्षेतल्या अपयशावर सगळं अवलंबून होतं. त्यासाठी सगळ्या शिक्षकांनी खूप कष्ट घेतले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि शाळेचा 100% निकाल लागला. शाळेने आमच्या नात्यांच्या धाग्याची वीण एवढी मजबूत गोठली होती की ती आज तागायत मजबूत आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे, प्रायोरिटीजमुळे आता आमचं रोजचं भेटणं कमी होतं, पण आजही आम्ही एकमेकांच्या चांगल्या संपर्कात आहोत. 3 वर्षापूर्वीच आम्ही बऱ्यापैकी सगळेजण माझ्या पुण्यातल्या घरी भेटलो आणि ट्रिपवर सुद्धा गेलो. आजही आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सोबत असतो. आज आम्ही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम करत आहोत, ते फक्त या आपल्या शाळेवर. आमच्यातली काही मंडळी आज देशाबाहेर आहेत, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करत आहेत. काही जण त्यांच्या कामाच्या प्रायोरिटीजमुळे आज येऊ शकले नाही. याचा अर्थ असा नाही की आम्हाला शाळेविषयी काही वाटत नाही. शाळेला जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा फक्त एक हाक मारा, आमच्यापैकी कोणीतरी नक्की हजर असेल. आम्हाला सर्वांना तुमच्या प्रत्येकाबद्दल मनामध्ये नितांत आदर आहे. आजही आम्हाला तुमचे पाय पडून आशीर्वाद घ्यावेसे वाटतात. असं खूप क्वचित होतं. हे पुण्य तुम्ही कमावलं आहे आणि तुम्ही सर्व शिक्षक हे डिझर्व करता. आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो की शाळेने आमच्यावर केलेले संस्कार आम्ही विसरणार नाही, वाया जाऊ देणार नाही. आम्ही जिथे कुठे असू तिथे शाळेचं नाव मोठं करत राहू. बोलताना काही चूक झाली असेल तर चूकभूल माफ. जाता जाता मला अजून एक छोटीशी गोष्ट इथे सांगायची आहे. शाळेत असताना माझा आवडता विषय होता मराठी, पण मला निबंध लिहिताना अलंकारिक भाषा वापरायला अजिबात आवडायची नाही. त्यामुळे मला विषय आवडत असून सुद्धा निबंधामध्ये दरवेळेस कमी मार्क मिळायचे. आजच्या माझी शाळा या निबंधाला चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा करतो. आज आम्ही इथे 3-4 जण आमच्या बॅचचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. आम्ही शाळेचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, पण असं समजा की आम्हाला कायम शाळेच्या ऋणातच राहायचं आहे. पण आमच्या सर्वांच्या वतीने फुलाची पाकळी म्हणून आम्हाला शाळेला काही द्यायचं आहे, ते तुम्ही स्वीकारावं ही नम्र विनंती. तुमची लाडकी पहिली बॅच. बऱ्यापैकी शाळेविषयी सांगण्यासाठी काही जास्त काही उरलं नाही. तरी पण माझ्यासाठी म्हणजे मी 8वीची आमची पहिलीच बॅच जेव्हा आम्ही आलो होतो आणि माझ्यावर बऱ्यापैकी सोलापूर बाहेरून आलेले विद्यार्थी खूप होते. म्हणजे मी स्वतः सोलापूरच्या बाहेरचा होतो, मी मराठवाड्याचा होतो. आल्या मला खूप इथल्या भाषेशी ॲडजस्ट करण्याचा खूप त्रास झाला. बऱ्यापैकी माझ्या वर्गमित्रांना आठवत असेल की माझी भाषा थोडी म्हणजे आम्ही गात बोलण्यासारखी भाषा असायची. मराठवाडी दोन आम्ही असं करतो, मी तसं करतो अशी भाषा असायची. त्यामुळे तो एक
पहिलं वर्ष माझं भाषेशी ॲडजस्ट करण्यात झाला आणि तिथून माझा एक स्वभाव होता. बहुतेक सगळे शिक्षक त्याला ॲग्री करतील. मला खूप बोलायची सवय होती. तेव्हा पण मी खूप बोलायचो, आजही खूप बोलतो आणि मी खूप प्रश्न विचारायचो. मी प्रत्येक शिक्षकाला प्रश्न विचारून खूप त्रास दिलेला आहे. म्हणजे भलेही मला चित्रकला येत नव्हती, यशस्विनी मॅडममुळे मी चित्रकलेच्या मागं लागलो. मॅडमनी आम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही करून आणि चित्रकलाचे तास चालू असताना मला दुसरंही काहीतरी करायचं असायचं. तेव्हा एक वक्तृत्व स्पर्धा होती, मी भाग घेतला होता. चित्रकलेचा तास चालू आहे, हरिबाईमध्ये काहीतरी व्याख्यान होतं, काहीतरी समारोह होता. तिथून मी मॅडमच्या मागे लागलोय. मॅडम मला या स्पर्धेला पण जायचं, मला तुम्ही सोडा ना. आणि मॅडमनी पण जसं काय त्यांच्या स्वतःच्या गाडीवर मला मॅडम ड्रॉप करून त्यांचं ते खूप म्हणजे मला त्यावेळेस कळलं की ते मॅडमसाठी किती महत्त्वाचं होतं. ते सोडून मॅडम मला गाडीवर सोडून माझं भाषण संपूस तर तिथं थांबून परत गेल्या मला घेऊन. आणि त्या वर्षी शाळेतर्फे पहिली आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला मला पहिलं सेकंड प्राइज मिळालं होतं मला त्यावेळेस. ते मॅडम तिथून जर मॅडम मला घेऊन गेल्या नसत्या तर ते शाळेसाठी आंतरशालेय पहिली स्पर्धा होती ज्यामध्ये मी भाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला मनोज मॅडमने भाषण घेऊन दिलं होतं. त्या वर्षी दुसऱ्या वर्षी मला दुसरा क्रमांक मिळाला होता. पहिला मिळाला नाही. पण अशा बऱ्याच आठवणी आहेत शाळेमध्ये. मी ना फ्रंट बेंचर होतो ना बॅक बेंचर होतो. म्हणजे माझं मागच्या बेंचच्या मुलांशी जमायचं, पुढच्या बेंचच्या मुलांशी जमायचं. मधला माकड होतो आता असं म्हणता येईल. नाही म्हणजे मस्ती तेवढी आवडायची आणि अभ्यासही तेवढाही आवडायचा. मला असं होतं की मला अभ्यासही करायचा आणि इतर जे काही करू शकतो. म्हणजे तशी माझी पर्सनॅलिटी म्हणजे सडपातळ बांधला होता. जास्त मला म्हणजे असे बाकीचे जे विद्यार्थी माझ्या हिशोबाने जरा जास्त ताकदीचे होते. खेळातही काहीतरी आता तरी सुयशची मॅच सांगितली त्या मॅचविषयी जी आठवण आहे मला. आम्ही चिल्ले होतो म्हणजे आमच्यापेक्षा मोठेच होते. 10वीची मॅच ती मॅच आम्ही अशी जिंकली होती. मला त्या मॅचमध्ये खेळताना फिल्डिंग करताना मी पडलो होतो. माझं बोट वाकडं झालं होतं. छोटी असताना मला साईडला घेऊन माझा असा तरंगाईचा मजा केला त्या मॅचमध्ये. आणि ती मॅच आम्ही जिंकलो कसं आहे तुम्हाला आठवत आहे मला माहित नाही. ती मॅच टाय झाली होती. जर तुम्हाला आठवत असेल ती मॅच टाय झाली होती. विहीरचं रडण्याचं कारण हे होतं की इथपर्यंत येऊन ती मॅच ते जिंकू शकेल. ती मॅच टाय झाली आणि त्या मॅचचा निर्णय आम्ही टॉसवर घेतला आणि त्यामुळे तो रडला होता कारण टॉस झाला होता. त्याला मॅच हरल्याचं दुःख नव्हतं, त्याला टॉस हरल्याचं दुःख होतं. त्यामुळे ते किस्से वेगळे होते. त्यानंतर वर्गात सांगितलं तर वर्गात बहुतेक आम्ही शिक्षकांचे ऐकणारे विद्यार्थी होतो. मला एवढं वाटतं की आम्ही फारसा शिक्षकांना त्रास दिला नाही. एखाद 2 विद्यार्थ्यांना दिला असेल पण जास्त त्रास दिला नाही. सरकारचे मॅडम 1 वर्ष आम्हाला क्लासेस नंतर बागेवाडी मॅडम होत्या. आणि अजून एक वाटतं म्हणजे मला सगळे शिक्षक आडनावाने हाक मारायचे. फक्त बागेवाडी मॅडम आहेत तेव्हा फक्त नावाने गौरव म्हणायचे. बाकी मला कुठल्याही शिक्षकांनी गौरव म्हणलेला नाही. फक्त बागेवाडी मॅडम मला नावाने हाक मारायचे. म्हणजे हे होतं मला. इव्हन माझे वर्गमित्रही गौरव म्हणत होते. बाहेर म्हणून म्हणायचे. फक्त बागेवाडी मॅडम त्याच्या मला गौरव म्हणायचे. तर ही एक आठवण आहे. युजली कसं होतं आपल्या शाळेमध्ये सगळेजण आडनावाने जास्त बोलवतात पण मॅडम बहुतांश विद्यार्थ्यांना मॅडम नावानेच हाक मारतात. ती एक मॅडमची सवय आहे. सेमी इंग्लिश हा पॅटर्न नवा होता. पहिलाच मी मराठवाड्याचा भाषा रांगणी होती माझी. आणि इंग्लिश तर माझ्या मते बऱ्यापैकी आपल्या 90% विद्यार्थ्यांचं इंग्लिशमध्ये थोडेसे तरी म्हणजे आपले 12 वाजले जसे शिकवणं होतं तरी भीती असायची. म्हणजे इंग्लिश आज असं कळतं की काही फार मोठं असं काही अवघड असं नाही. पण त्यावेळेस एक भीती असायची की काय इंग्लिश पेपरच आपल्याला एक भीती वाटायची की बोलणं तर खूप लांबी होतं. माझ्या मते आपण त्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्नही करत नव्हतो किंवा त्या साईडला त्याचा फक्त विचारही नाही केला. पण मी एवढं सांगेन की शाळेमध्ये ना आपल्याला प्रत्येकाला काही ना काही संधी मिळते. आम्ही जेव्हा शाळेत बरोबर होते त्याआधी विज्ञान प्रदर्शन होतं नाही पण आमच्या काय झाल्यावर आठवीला पहिल्यांदा विज्ञान प्रदर्शन झालं होतं त्याच लॅबमध्ये. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मी पण प्रयोग केला होता पुरसूचक यंत्र. आणि त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मला पहिला नंबर आला होता. मला विज्ञान प्रदर्शन केलं होतं. यशस्वी मॅडमनी पहिलं चित्रकला प्रदर्शन केलं होतं. चित्रकला प्रदर्शनामध्ये पण मी एक थर्माकोलचा घर बनवलं होतं आणि त्याचे आम्ही मातीचे तुळशीचे रोपं वगैरे करून त्या घराला
मॅडमने आम्हाला कलर कसं द्यावं ते सांगितलं होतं. मातीला, कारण मातीला रंग बसतो हे माहीत नव्हतं मला त्यांना. मातीला रंग कसा द्यायचा हे मॅडमने मला सांगितलं होतं. ते बघितल्यानंतर घरात आम्ही फक्त रंगरंगोटी करायला लागलो. जे दिसेल त्याला काय ब्रश लावायचा, कलर करायचा. म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे एक नवीन होती, शिक्षक लोक पालकांना भेटायला घरी यायचे. ही एक आपल्या शाळेची पद्धत होती. म्हणजे माझ्या मते ही पद्धत कुठल्या दुसऱ्या शाळेमध्ये होती की मला माहिती नाही. पण आपल्या विद्यार्थ्याचं कुठं तो स्ट्रॉंग आहे, कुठं वीक आहे, त्याच्यावर कुठं लक्ष दिलं पाहिजे हे प्रत्येक शिक्षक घरी येऊन त्यांच्या पालकांना येऊन सांगायचे आणि पालकांनाही शाळेत बोलवायचे. म्हणजे पालक शिक्षक संमेलन पण होत होतं आपल्यामध्ये. गॅदरिंग ही तर गोष्ट वेगळी आहे. जसं सुरेश म्हटला, गॅदरिंगमध्ये आता आम्हाला काही फिल्मी गाण्यावर डान्स करायचा काय चान्स मिळाला नाही. आम्हाला सगळे काही ना काही अशी ठरलेली लोकगीत असायचे किंवा अमोल लीड ऍक्टर अमोल पाटील आठवत आपण पहिल्या वर्षी धनगराची मेंढरावर डान्स केला होता, आठवतंय का? आणि लीड तोच होता त्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही नाही, पहिल्या वर्षी पगडी समाज भगतसिंगचा पगडी समाजावर केला होता. त्यानंतर ही धनगराची मेंढर हवीला असताना काय काही होता मी शाळेतून भेट द्यायचा प्रयत्न करतो माझ्याकडे. सगळेजण आपापल्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या कामात व्यस्त झालेले आहोत. आम्ही एका शाळेत जायच्याही भेटतो, आम्ही संस्कृत मॅडम सगळे भेटलो होतो. त्यानंतर 2019 मध्ये 6 वर्ष आधी मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकदा या शाळेत घेऊन गेलेलो आहे. तेव्हा यशस्विनी मॅडमनी मला छानसं गिफ्ट पण दिलं होतं. शाळेने दिलं होतं. खूप आठवणी आहेत. आता किती आठवणी काढू, किती बऱ्याच आहेत. निवासी शिबिर 10वीच्या विद्यार्थ्यांना सहसा निवासी शिबिरला बोलवत होते, पण आम्ही आग्रह केला होता की मला यायचं. मी 10वीला असतानाही निवासी शिबिरमध्ये आलो. आम्ही शिबिरामध्ये आम्ही खूप मस्ती केली होती. इव्हन आमच्या मस्तीमध्ये आम्हाला शिक्षक लोकांनी साथ दिली होती. असं नाही की शिक्षक लोक आमच्यासोबत भांडण करत होते. हॉर्टिकल्चरची शिक्षा ही तेवढीच केली. म्हणजे आम्ही माझ्या मते मार खाणारी पिढी शेवटी होती. शिक्षकांकडून आम्ही शनी खाल्ली आणि आम्ही ऐकलंही. माझ्या मते आजकाल पालक लोक खूप विद्यार्थ्यांविषयी खूप ते पॉझिटिव्ह झाले आणि माझ्या मते शिक्षा एका त्या वेगळ्या अर्थाने घेतात. पण आम्ही कधीच शिक्षेला वेगळ्या अर्थाने घेतलं नाही किंवा शाळेत शिक्षा झाली हे कधी जाऊन घरी सांगितलं नाही. कारण ते सांगितलं तर उलट घरात नाही वेगळी शिक्षा होईल म्हणून आम्ही घरी सांगतच नव्हतं. गोष्टी चुकल्या किंवा बरोबर करण्यासाठी सांगितलं जातं ते इथं आणि इथून जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात पडताय, व्यवहारात जगामध्ये किंवा आत्ताची जी जनरेशन जगते ते खूप वेगळं आहे. जे वातावरण आम्हाला भेटतं या शिक्षकांकडनं, या शिक्षकवृंदांकडनं सगळ्या ते आता अजिबात भेटत नाही. त्यामुळं आपल्या मुलांना जे काही भेटणार आहे ते आपल्या आठवणी तर नक्की सांगा की आमची शाळा अशी होती, जे आज तुम्हाला कधीच नाही भेटलं. त्यामुळे थँक्यू. खूप दिवसांनी माईक घेतलाय हातात, पण माझ्याकडे थोडेसे मुद्दे आहेत जे मी नोट डाऊन केलेले. ज्यावेळेस ऑफिसला जाते येते त्यावेळेस जे आठवले ते थोडं फॉर्मल थोडं इनफॉर्मल मी सुरू करते. आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, माझे लाडके शिक्षकवृंद, सर्व मान्यवर अतिथी आणि माझ्या प्रिय शाळेतल्या सोबतींनो, आज इथे आपल्या सगळ्यांसमोर उभं राहून शाळेच्या आठवणींवर बोलण्याचा हा क्षण माझ्यासाठी खरंच खूप भावनिक आणि खरंच खूप खास आहे. आनंद घ्यायचा, मित्रांसोबत केलेली धमाल मस्ती, थोडीशी शिस्त आणि एकमेकांसोबत केलेली ॲडजस्टमेंट, ह्या सगळ्या आपल्याला लाईफ टाईम शिकवणाऱ्या आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट आपण कसं करू त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या सहलींमधनं शिकायला मिळालं असं वाटतं मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळांनी आपल्याला दिलेले संस्कार आणि शिस्त. संस्कार म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर वागण्यातून दिसणारी मूल्य, आदर, नम्रता, जबाबदारी आणि माणुसकी. हे संस्कार आजही आपल्या निर्णयात, आपल्या नात्यात आणि आपल्या आयुष्यात रिफ्लेक्ट करतात असं मला वाटतं. आणि ह्या शाळेने जे आपल्याला दिलं आहे ते आपण त्याचा विसर आपल्याला कधीच पडणार नाही. आज आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असलो तरी आपल्या सगळ्यांच्या मनात एक गोष्ट खूप कॉमन आहे, ती म्हणजे आपली शाळा, माझी शाळा. आणि आपण आत्ता
ज्या पण ठिकाणी आहोत, आपण जे घडलोय, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा पाया म्हणजे आपली शाळाच आहे. हे खूप फॉर्मल बोलले मी, पण मला आठवते मी ॲक्च्युली माझ्या शाळा खूप बदलत गेल्या. मी पहिल्यांदा बालवाडी ते 4थी भारतीय विद्यापीठमध्ये होते, त्याच्यानंतर 5वी ते 7वी गर्ल्स मिलिटरी स्कूलमध्ये होते आणि त्याच्यानंतर मी 8वी ते 10वी या शाळेत आले. तर जेव्हा मी शाळेत आले आणि वर्गात गेले, तर मला वाटतं की आमच्या वर्गात असं होतं, मला खूप आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीचं, की मुलं मुली एकमेकांशी बोलायचेच नाही. आणि मी ज्या शाळेत होते आधी, मी पूर्ण गर्ल्स मिलिटरी स्कूलमध्ये होते, तर मला असं वाटायचं यार हे मुलं मुली का बोलत नाहीत. मला वाटतं आमच्या वर्गामध्ये मी एकमेव अशी मुलगी होते जी मुलांशी पण बोलायची. थोडं का असेल ना, जेवढं पण असेल, पण मी एकटी अशी होते की जी मुलांशी बिंदास बोलायची. तर ही एक गोष्ट खूप आठवणार आहे. आणि शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं तर शिकवणारे तर सगळे शिक्षक होतेच, पण जे न शिकवणारे शिक्षक आहेत, तर जसं की चोपडे सर आहेत किंवा मीनाक्षी मॅम आहेत, तर त्यांना सुद्धा मी ओळखले, ते पण पर्सनली ओळखत होते की वेगवेगळ्या माध्यमातून. आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो तेव्हा चोपडे सर होते, तर आणि स्पोर्ट्सच्या निमित्ताने कोर्टिकर सरांसोबत सुद्धा म्हणजे खूप चांगलं बॉन्डिंग होतं. मला आठवतं आहे मी व्हॉलीबॉलच्या टीममध्ये कायम असायचे आणि एकदा तलवारबाजीच्या सुद्धा स्पर्धेसाठी गेले होते शाळेकडून. जिंकलो हारलो काय झालं मला आठवत नाही आणि मला तर ते आठवायचंही नाही आहे, पण तिथं जेव्हा मी गेलेले ह्या आठवडी माझ्यासाठी खूप स्पेशल. आणि मला आठवलं तिथं आपलं व्यक्तिमत्व घडतं. आपल्या शिक्षकांनी आपल्याला केवळ फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला खऱ्या अर्थाने शिकवलं. शिस्त, वेळेचं महत्त्व, प्रामाणिकपणा, कष्टाची किंमत आणि स्वतःवर विश्वास ठेवायला आपल्या शिक्षकांनी बेसिकली आपल्याला शिकवलं. आणि त्यामागं शिक्षकांचे संस्कार, मार्गदर्शन हे आपल्याला लाभलं. आणि मला वाटतं की आपण खरंच खूप लकी आहोत की आपण ह्या शाळेत शिकलो आणि आपली 10वीपासून ह्या शाळेतून झाली. शाळेतल्या शिक्षकांसोबत आपल्या शाळेतले जे नॉन टीचिंग स्टाफ आहेत, तर शिपाई काका असतील किंवा मॅडम देशक मॅडमसारखे आपल्या ऑफिसमधल्या स्टाफ असतील, तर शिपाई काका आहेत, मॅडम आहेत, शाळेतल्या कर्मचारी आहेत, त्यांनी पण आपल्याला कायम मायेने सांभाळलं. आणि त्यांच्या मदतीशिवाय आपल्या शाळेतलं जे दैनंदिन कार्य आहे हे होऊ शकत नाही. हे आपण आत्ता ह्या स्टेजला आल्यावर आपल्याला समजतं की ऑफिस वर्क सुद्धा किती इम्पॉर्टंट असतं. त्याच्याशिवाय खेळ आणि क्रीडा उपक्रमांनी आपल्याला जी संघभावना दिली, टीम वर्किंग दिलं, जिद्द आणि हार जीत स्वीकारण्याची जी तयारी आणि आपल्या प्रयत्नांचं महत्त्व जे असतं ते जे आपल्याला शिकवलं ते आपल्याला ह्या शाळेने शिकवलं असं मला वाटतं. मैदानावर पडणं आणि परत उठणं आणि आपल्या ध्येयाकडे परत वाटचाल करणं हे आपण ह्यातून खूप शिकलो तसं मला वाटतं. आणि हेच धडे आपल्या शाळेत अजून पण आपल्याला उपयोगाला येतात. ह्यानंतर आपल्या शाळेच्या सगळ्या अविस्मरणीय सहली, मला नाही वाटत की मी एक सुद्धा सहल मिस केली असेल. 8वी 9वी 10वी तिन्ही सहलीला मी गेले होते. हैदराबाद, कन्याकुमारी आणि 10वीची चाकूरची वन डे होती 10वी असल्यामुळे, तर तिन्ही ट्रिप गेले होते मी. आणि आम्हाला यासाठी आमंत्रित केलं. मी एप्रिलवर मॅडमची पोस्ट पाहिली आणि फॉर्म भरला आणि थोड्या दिवसांनी ग्रुप तयार झाल्यावर मला मेसेज आला की आपलं गेट टुगेदर ठरलेलं आहे. आणि मी 1ली ते 4थी भगवत सोसायटीत होते, त्याच्यानंतर 5वी ते 7वी हरिजयला होते, नंतर 8वी ते 10वी. तर खूप काही सांगितलं पण या चौघांनी सगळ्यांना सांगितलं आहे. भगवद्गीता झालं, निवासी शिबिर झालं आणि जशी शिस्त संस्कार या शाळेत आम्हाला मिळाले तशी पूर्ण म्हणजे आहे असं मला वाटतं. कारण मी घरी सुद्धा सांगते माझ्या मुलांना, माझ्या मुलांनी सर्वात पहिला विचारलेला प्रश्न म्हणजे तुझ्या बाळाचं नाव काय, नाव काय. पहिल्या माझ्या तर तो आज त्यांना विचारला मी म्हणलं हो येणार आहे. तर 1ली ते 4थीमध्ये असताना आम्हाला पुढं करण्याची तर त्यांनी आम्हाला शिकवली. या ठिकाणी आम्ही
विद्यार्थी असतात त्यांच्यासमोर लेक्चर देताना कधी अशी भीती वाटत नाही किंवा काही कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखं वाटत नाही किंवा नर्वस होतो. पण आत्ता आम्ही चौघं बसल्यामुळे आमच्या डिस्कशन चालू होतं की वरती समोर कोण बोलायचं कारण की आज ही सगळ्या शिक्षकांसमोर बोलायचं म्हणल्यावर तेवढं काही धाडस होत नाही आहे आणि थोडं का मला नर्वस वाटतं आहे. तरी पण आदरणीय व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय शिक्षक वृंद आणि सगळेच म्हणजे बालमित्र मैत्रिणी, आज शाळेने पहिला सगळ्यांचा विद्यार्थी मेळावा भरवला त्याबद्दल पहिल्यांदा मी शाळेचे खूप 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 आभार मानतो की त्यांनी एवढं सगळं छान नियोजन केलं. आणि एक छोटे 2-3 किस्से आठवतात. म्हणजे मला शाळेच्या वेळेचे किस्से भरपूर आठवतात पण इथं ते सांगण्यापेक्षा आता सगळ्यांनी सांगितलं पण जे महत्त्वाचे माझ्या आयुष्यामध्ये त्या किस्स्यांनी मला पाठबळ दिलं ते असं सांगितलं. ज्यावेळेला मी जॉईनिंग करत होतो त्यावेळेला जॉईनिंग लेटर घेतो. जॉईनिंग लेटर घेत असताना त्याच्यावरती मराठीमध्ये जॉईनिंग लेटर दिल्यानंतर ते मला क्लास म्हणाले काय अक्षर काय त्यावेळेला मला मनोज मॅडमची आठवण झाली की 8वीमध्ये आल्यानंतर आम्हाला वर्गामध्ये मनोज मॅडमने सांगितलं होतं की ज्याचे हस्ताक्षर खराब त्याची दानच खराब आणि मला त्यावेळेला कळालं की बाबा अक्षर सुधारायला पाहिजे. मग असं झालं. मग ज्यावेळेला मी टीचिंग फील्डमध्ये आलो त्यावेळेला टीचिंग फील्डमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांमधला जो काही आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये जे टेंडन्सी आहे की ते कशा पद्धतीने वागतायत शिक्षकांशी बोलतायत किंवा त्यांच्या लाईफकडे बघण्याचा जो फोकस आहे तो सगळा बघितल्यानंतर मला वाटतं की आमच्या शिक्षकांनी किंवा आमच्या पालकांनी फार वेगळ्या पद्धतीने आम्हाला ट्रेन केलं किंवा आम्हाला गाईड केलं की आज विद्यार्थ्यांना फक्त मार्कांच्या मागं पडायचं. पण आम्हाला आठवतं की सगळ्याच आपल्या शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्हाला 4 मार्क कमी पडले तर चालतील पण आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये 4 गुण जास्तीत जास्त गरजेचं आहे जे तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेण्यासाठी फार मोलाचं ठरतं. आणि ते 4 गुण आज आम्हाला मिळाल्यामुळं आज आम्ही कुठेही जाऊ दे कसेही जाऊ दे आम्ही कुठूनही कसंही आम्हाला स्वतःला उभा करू शकतोय आणि उभारलेला आहोत. आणि आज सगळ्यांच्या उभारण्याच्या मागं जो काही खंबीर पाठिंबा आहे तो म्हणजे सगळ्या शिक्षक वृंदांचा. स्पोर्ट्समध्ये म्हणलं तर मला अजून आठवतं की कोर्टीकर सरांचा थाक अजून तसाच आहे. मगाशी कोर्टीकर सर आमच्या समोर बसले होते तर माझे पाय अशा करत होते. म्हटलं एकतर आपण उशिरा आल्यानंतर बाहेर थांबावं लागेल आणि कोर्टीकर सर नेहमीप्रमाणे ओरडतील ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या. पण आल्यानंतर थोडंसं चित्रच वेगळं होतं आणि थोडंसं कसं तर वाटलं की कोर्टीकर सर काय ओरडले नाही काय बोलले नाही. सहस्त्रपती मॅडम नेहमी सर काय आल्या छान सगळ्यांना प्रेमाने बोलून वगैरे सगळ्यांना गायडन्स केला आणि सगळ्या शिक्षकांनी आमचा आदर सत्कार केला आणि त्यामुळे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. परिचय करून देतो. मी आपल्या शिक्षकमंडळी म्हणजे आपल्या विलासचंद्र मोतीचंद्र मेहता या शाळेच्या 2007-08चा 10वी ब चा विद्यार्थी आहे. माझा रोल नंबर 48 होता आणि मी नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूक झालेल्या त्या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आलेला आहे. आणि हे सांगताना अभिमान वाटतो की या सगळ्या यशामध्ये माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. कारण शाळेमध्ये जे काही संस्कार झाले त्यामुळं मी सामाजिक जीवनामध्ये जे काही प्रगती करू शकतो त्यामध्ये नेहमीच शाळेचा वाटा खूप मोठा राहिला आहे आणि तो राहणार आहे. खरं तर इथं जे काही आता आपल्या इथं मॅडम आहेत शिक्षक आहेत सर आहेत असे एकही शिक्षक नाहीत ज्यांचा मी मार घालला नाही. सगळ्यांचा मार घालला आहे आणि मला वाटतं त्यामुळेच मी काहीतरी प्रगती करू शकलो. आणि आज आपण इथे स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. त्यामुळं पुन्हा एकदा आणि उद्या 26 जानेवारीला पुन्हा एकदा मला शाळेने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. खरं तर माझ्या आयुष्यामध्ये 16 जानेवारी 2026 ज्या दिवशी माझी नगरसेवक म्हणून निवड झाली तो जसा खास दिवस आहे तसाच उद्याचा माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि खास दिवस असणार आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल. आणि आणखी एक गोष्ट सांगायचे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर त्यांना मी जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा मला सरस्वती मॅडमची आठवण येते. अगदी काल पण त्यांनी आमच्या नगरसेवकांची शाळा केली होती म्हणजे सांगत होते. मला मी त्यांना पण सांगणार आहे की तुमच्यामध्ये मला सरस्वती मॅडम दिसते. थँक्यू. आणि कधी मी जास्त बोलले नाही
काही नाही, आज बोलावं म्हटलं, कशामुळे बोलावं म्हटलं तर एवढ्या शाळेच्या आठवण आहेत, शाळेने खूप आठवण दिली आहे आणि दळणदळण खूप केली आहे आमची. म्हणजे माझं खरं तर म्हटलं तर कोळटीकर सरांना खूप खूप म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी जे क्रिकेटमधनं मला हे सिलेक्शन केलं, तिथनं माझी जी चालू झाली सुरुवात. माझं सगळं जे ॲडमिशन सगळे झाले ते स्पोर्ट्स कोट्यातून झाले ना माझे ॲडमिशन. सर संगमेश्वरकडनं मी स्टेटमध्ये खेळलो, त्यामुळं मला परत माझ्या BSc ॲग्रीसाठी एक नाही तिथं माझे 12% वाढले. तयार केलं नाही, पण जे काय माझ्या आठवणीत आहेत, जे मला असं अजून पण वाटतं की हे माझ्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. तर त्यातलं काही गोष्टी आहेत, जसं कोर्टीकर सर सगळ्यात जास्त आठवण राहणारे, कारण त्यांनी मला स्पोर्ट्स शिकवलं आणि 3 वर्ष त्यांनी कॉम्प्युटर शिकवलेलं आहे आणि आज मी कॉम्प्युटर इंजिनियर पण आहे. त्यामुळे माझा बेस कोर्टेकर सरांनीच तयार केला आहे. स्पोर्ट्समध्ये पूर्ण 3 वर्ष मी कोर्टेकर सरांसोबत होतो. सरांनी मला व्हॉलीबॉल शिकवलं, सर मी अजूनसुद्धा व्हॉलीबॉल खेळतो. क्रिकेट त्यांनी शिकवलं, आम्ही जास्त काही ट्रॉफी जिंकल्या नाही क्रिकेटमध्ये. आमच्या नंतरच्या बॅचेसने जरा जास्त चांगले खेळले क्रिकेट, पण आम्ही जो पाया होता तो रचला. नंतर सहस्त्रबुद्धे मॅडमबद्दल आठवत आहे. सहस्त्रबुद्धे मॅडमची खूप शिस्त होती. सहस्त्रबुद्धे मॅडम नुसतं शिस्त पण लावत होते, तर त्यांचं मुलांवर सुद्धा तेवढंच प्रेम होतं. मला तो हैदराबाद ट्रिपचा किस्सा आठवत आहे, जेव्हा मला नाव नक्की आठवत नाही, I think स्नेहल काटोटेचा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा सगळ्यात जास्त व्यतीत कोण झालं होतं तर मॅडम झाल्या होत्या. आणि येताना बसमध्ये कोणी तर त्याला चिडवलं म्हणून तिला काय वाईट वाटलं नव्हतं, पण मॅडम रडल्या होत्या त्या बसमध्ये, कारण एका विद्यार्थ्याने बोललेलं होतं. तेव्हा बोलायची हिंमत नव्हती, पण तेव्हा तर धनंजय माने बोललेला होता. बाकी आज सुद्धा मॅडमसोबत बोलायचं म्हणजे नर्वस होतं, त्यामुळे एवढ्या वेळेस थांबतो. त्यामुळे त्यांच्या आधी या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन जे आतापर्यंत पासआउट झाले त्यांना सामावून घेऊन हा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. तर तेव्हा पण एक मोठा मेळावा घेणार आहे असं मला कळलं. तेव्हा पण सगळ्यांनी यायचं आहे. पण आता मी जी सगळी बघते यातल्या प्रत्येकाला मी राबवलेली आहे, काही ना काही कारणाने. पण आज तुम्ही ते सगळं विसरून आज तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा उभे राहताय तेव्हा इतक्या चांगल्या आठवणी घेऊन उभे राहताय, हे खूप छान आहे. पण तुमच्या चांगल्यासाठीच आम्ही जे काही राबवलं होतं ते होतं. तर असंच प्रेम शाळेवर तुम्ही सगळ्यांनी, मुलींना कमी राबवावं लागतं बरं का, मला आता सांगते, मुलांना जास्त राबवावं लागतं. आम्ही कीर्तनात करतो, आम्ही म्हणतो तो तबला असतो आणि ती पेटी असते, तर त्या पेटीला काही भाग करावं लागत नाही, ती सुरातच असते. तबल्याला मात्र सारखं हातोडीने ठोकायला लागतं सुरात वाजवायला. तसं थोडी मुलं बरोबर असतातच, मुली नसतात, पण मुलांना तो राबवावं लागलं तेव्हा. पण आज तुम्ही इतक्या उत्साहाने आणि इतक्या प्रेमाने शाळेसाठी दिवस काढून आलात, शाळेमध्ये आलात, त्याबद्दल मी तुमच्या वेळेची मुख्याध्यापिका म्हणून मी खूप मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानते. घरानंतर दुसरं कुठलं सुरक्षित स्थान आपल्या आयुष्यात असेल तर ती असते शाळा. बघता बघता पाहणं आपल्या शाळेने आता 25वं वर्ष, त्या वर्षात पदार्पण आपली शाळा करत आहे. 24 पूर्ण आणि पुढच्या 17 जून पासून आपण 25व्या वर्षात जातो, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरे करणार आहोत. हा शाळेचा प्रवास हा सोपा नक्कीच नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक आठवणी आहेत, यश आहे, काही ठिकाणी अपयश आहे, चांगल्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी अडचणी आहेत, आव्हान आहेत. असं करत करत आपण या 25व्या वर्षापर्यंत आलो. तुमच्या प्रत्येक बॅचमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक दिवसाचं प्रत्येक क्षणाचं महत्त्व या 25 वर्षात आहे. आपली शाळा अगदी सुरुवातीला या 1-2 वर्गखोलीमध्ये होती आणि आता आपली ही 2 मजली इमारत तिथं उभी राहिलेली आहे. तुम्ही तुमच्या मनोगतातनं शाळेच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या, त्यातनं आमच्याही त्या जुन्या सगळ्या आठवणी अशा जागरूक होत होत्या. आणि तुमच्या भाषणातनं तुम्ही हेही सांगितलं की शाळेमुळे आम्ही घडलो. आणि मी इथं येण्यापूर्वी आधी 2 शाळेत काम केलेलं होतं, नंतर मी इथं आले. पण मला असं सांगायला अभिमान वाटतो आणि खूप छानही वाटतं की तुम्हा विद्यार्थ्यांमुळे आम्ही घडलो. असं नसतं की
तुमच्या पहिल्या बॅचच्या किंवा 5वीला ठेवते पहिल्या बॅचला, तर त्या पालकांनी शाळेवर विश्वास ठेवून शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथपासून शाळेची जी काही यशाची घोडदौड चालू झाली तर ती आतापर्यंत म्हणजे आजतागायत ती यशस्वी घोडदौड चालू आहे. तर ती सर्व तुमच्या प्रज्ञावान मुलांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे, तुमच्या योगदानामुळे. मॅडमनी सुरुवातीला शाळा उभी केली, खूप छान छान त्यांनी नवीन उपक्रम शाळेसाठी राबवले, ते सध्या आपण सुरू करतच आहोत. त्यामध्ये अधिक मोलाची भर आणि सध्याच्या युगात काय आवश्यक आहे त्याची जाणीव ठेवून आम्ही त्याच्यात भर घालून ते उपक्रम किंवा तो जो काही अभ्यासक्रम आहे ते मुलांपर्यंत पोहोचवत आहोत. सध्याच्या या आम्ही वर्गात नेहमी म्हणते की आमची आधीची मुलं अशी नव्हती. आमची आधीची मुलं खूप छान होती, खूप आज्ञाधारक होती, आमचं सगळं ऐकायची आणि आमचे आधीचे पालकही खूप छान होते. अगदी मैत्रीपूर्ण वातावरण शाळेमध्ये होतं असं आम्ही नेहमी म्हणतो. मग त्यामुळे तुमची जी काही आठवणी आहे, तुमची जी काही त्यावेळेसचे जे गोल्डन मोमेंट्स आहेत ते सतत आम्हाला आठवत राहतात. त्यामुळे मुलांना आम्ही सतत तुमची आठवण काढत असतो. ही शाळा तुमच्या स्वागतासाठी सदैव सज्ज आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे, जेव्हा आठवण येईल तेव्हा अगदी हक्कानी, अधिकाराने आणि प्रेमाने तेव्हाही तुम्ही शाळेत या. तुमच्या स्वागतासाठी शाळा आणि आम्ही सगळे नेहमी सज्ज आहोत. आपली शाळा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आपल्याला अनेक कार्यक्रम या वर्षात घ्यायचे आहेत. तुम्हालाही जर काही सुचत असतील तर नक्की सांगा. एक आपण माजी विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा एकत्रित घेणार आहोत. तेव्हा आता खरं आपल्याला खूप पुअर रिस्पॉन्स मिळाला, पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. आणि असताना सप्तमीचा दिवस खरंच खूप छान आहे. तिथून सूर्याची ऊर्जा वाढत जाते, सूर्याची ताकद वाढत जाते. तशी आपल्या शाळेचीही ताकद वाढत जावं, शाळेचं जे काही यश आहे ते पण सगळीकडं पसरत जावं. आणि त्या अनुषंगाने आपण पुढचं वर्ष खूप छान पद्धतीने साजरे करूया. आपण सगळे एकत्र राहूयात, एकमेकांशी कनेक्टेड राहूयात, की कुठल्याही मध्ये गॅप नको. की तुम्ही तुमच्या मनोगतात आता सांगितलं की 12वी नंतर आम्ही खूपसे एकमेकांपासून लांब होतो, पण नंतर आम्ही कनेक्टेड राहायचो. तर तसे आपण एकमेकांशी संपर्कात राहूया आणि छानसं असं पुढचं वर्ष आणि इथून पुढची वर्ष आपण साजरी करूया. तुमच्या काही कल्पना असतील तर त्याही तुम्ही मांडा. शाळेकडनं सुद्धा काही मुलांकडनं अपेक्षित आहेत काही गोष्टी, तर त्याही आम्ही सांगतो. तर आपण असं एकत्रित पुढचीही काही संमेलनं साजरी करूया आणि हा जो आनंद आहे तो आपण पुढच्या पिढीपर्यंत पसरूया. तुम्ही सगळेजण आवर्जून आलात. आपल्या माजी मुख्याध्यापिका सहस्रबुद्धे मॅडम आल्या, तडकासे मॅडम आल्या, धनंजय आले. सध्याचा सगळं कार्यरत शिक्षकेतर वर्ग इथं उपस्थित आहे. त्यामुळे खरंच या कार्यक्रमाला त्या सगळ्यांमुळे शोभाली. जरी कमी संख्या असेल तरी आनंदाचे जे क्षण आपल्याला वेगळीच ऊर्जा देऊन जातात, वेगळंच प्रोत्साहन देऊन जातात. आणि तीच ऊर्जा घेऊन आता आपण पुढे मार्गक्रमण करूया आपल्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये. तुम्हाला काही गोष्टी काही सुचत असतील तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल शाळेच्या वतीने मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि आजचा जो नाश्ता आणि आजचं जे जेवण आहे ते अमोल आर्मीकर, अमोल पाटील आणि आशिष नंदुरकर या तिघांच्या वतीने आहे. तर त्याचा आपण आस्वाद घेऊया, त्यांना या निमित्ताने धन्यवाद देऊया आणि मग सगळे आपण शाळेच्या या आठवणी घेऊनच घरी परतूया. धन्यवाद. शाळा मराठी माझी शाळा मराठी व सशिल